मी रामराव विश्वनाथ चव्हाण, राहणार पायरी तांडा येथील रहिवासी, तालुका पालम, जिल्हा परभणी येथील रहिवासी असून मी जवळपास माझ्या ॲलर्जीसाठी गंगाखेड, पुन्हा परभणीला, नांदेडला, आपल्या अहमदपूरला जवळपास 5-7 ठिकाणी दाखवून माझं ॲलर्जी कमी झाली नव्हती. वारंवार शिंका येणं, सर्दी येणं, थोडं पावसात भिजलं तर 2-4-7-8 दिवस सारखी सर्दी राहणं, पुन्हा कापसाच्या ह्याच्यात कोणतं काम केलं धुरळ्यामध्ये वारंवार सर्दी शिंका कमी झाली. कुठेही दाखवली तरी पकड खर्च केलं तरी उपयोग झाला नाही. मला असंच बनवसला बाजारामध्ये आल्यानंतर सहज मित्राकडून माहिती झाली. स्वामी सराचं दवाखाना पहिले खाली होतं, तिथं इलाज केलं. 3 महिन्याचा कोर्स केलं होमिओपॅथिकमधून. 3 महिन्यामध्ये कोर्स केल्यानंतर मला आज जवळपास 9 वर्ष झाले. मला पाण्यात भिजलं तरी बी सर्दी होत नाही. अगर कोणतं धुळ्यात काम केलं तरी सर्दीचं तेवढं प्रॉब्लेम नाही. विशेष म्हणजे माझं नेमकं म्हणजे पित्त बी आणि सर्दी बी क्लिअर चांगलं झालेलं आहे. पूर्ण क्लिअर झालं. असला अनुभव मला आजपर्यंत भेटलेला नाही. त्याच्यामुळं मी माझे नातेवाईकांना सांगतो, मी ज्यांना विश्वास वाटते ते येतात, त्यांना कमी होते. स्वतः माझी पत्नी आणि मुलीला स्वतः घेऊन आलो. मला 100% इलाज इथं माहीत आहे. त्याच्यामुळं ओके. म्हणजे 9 वर्षापासून तुमचं ॲलर्जीचं पूर्ण कमी झालं? काहीच नाही सर, त्याचा काहीच नाही. आता ॲलर्जी आहे म्हणून मला सुद्धा वाटत नाही. व्हेरी गुड. नाहीतर ॲलर्जीला विलाज नाही असा समज आहे, पण होमिओपॅथीने शक्य आहे. नाही सर, जे की तुम्ही होमिओपॅथीला शक्य आहे, पण आपल्यासारखे अनुभवी डॉक्टर जवळ माझ्या माहितीच तो नाही कुठं. अच्छा. ओके. म्हणजे 9 वर्ष कमी पैसे कमी घेणार, पुन्हा गरिबासाठी चांगलं इलाज. अच्छा. ओके. म्हणजे तुम्ही समाधानी आहेत? आम्ही नाही समाधानी सर. म्हणजे ॲलर्जी पूर्ण क्लिअर, पित्त पूर्ण क्लिअर झालं. 9 वर्ष झालं विलाज घेऊन. आता आम्ही ताक बी खाऊ शकतो किंवा दही खाऊ शकतो किंवा लिंबूचं ते टाकलं ना, पहिले तसं केलं तर लगेच खोकला यायचं, ढास यायचे. पण आता नाही तसं. म्हणजे 9 वर्षामध्ये क्लिअर सगळं? क्लिअर. ओके. म्हणजे तुम्ही समाधानी आहेत? आम्ही समाधानी. त्याच्यामुळे माझ्या कुटुंबाला आणि मुलीला घेऊन आलो मी डबल त्याच्यासाठी. माझा अनुभव माझी खात्री. अच्छा. ओके. म्हणजे माझा अनुभव माझी खात्री. राईट. ओके. धन्यवाद. म्हणजे चांगला अनुभव. दुसऱ्यासाठी मी सांगू शकतो की त्यांना आपला अनुभव घ्यावा. बरोबर. पहिलं अनुभव घ्यावा, नंतरच दुसऱ्यासाठी प्रचार करावा. दुसऱ्या राईट. तुमच्या हातावर दुसरे 10-20 जण नीट झाले. हो सर. बरोबर आहे. तुमचा अनुभव शेअर केल्यामुळे. ओके. चालतंय. धन्यवाद. ठीक आहे.